22 तारीख 2024 मध्ये सर्वात धूमधामने सेलिब्रेट केली जाणार आहे। जाताना सर्वात जास्त थंडी वाजणार आहे। मी बघा विदाउट स्वेटर चाललेलो आहे। एका थंडीच्या वेळेस आहे ना गाडी दुसऱ्याला देऊन जायची चालवायला। तरी 4 वाजता मुंबईसाठी निघू, उद्या सिद्धिविनायकला जाऊ, त्यानंतर रात्री मरीन्स लाईनला 31st सेलिब्रेट। खरंच सांगतो मी खूप म्हणजे 2-3 महिन्यानंतर मी आता पहिल्यांदा मोमोज खातोय। देखो भैया पैर पे टॉयलेट कर देता है। जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असाल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाइस आज आहे सॅटर्डे। ॲक्च्युली 2 दिवस मी काही व्हिडिओ बनवले नाही होते। मम्मी पप्पा बाहेर गेले होते, एक डेट झाली होती, तिथे गेले होते मम्मी पप्पा, तर मी व्हिडिओ बनवला नव्हता। दुकानावर मला राहावं लागतं त्यासाठी। आणि आज शनिवार आहे, तर आम्ही चाललेले आता अवचित हनुमानाला, म्हणजे आपलं बजरंग बलींचं दर्शन करायला, आपल्या दादांचं दर्शन करायला। आता फक्त 2 दिवस बाकी 2023 संपायला। मग 2 दिवसानंतर आहे ना 2024 सुरू होणार आहे। आणि पहिलाच फेस्टिवल असणार आहे मकर संक्रांतीचा। अशा पतंग उडताना तुम्हाला दिसेल। 2024चा सर्वात मोठा सण साजरा केला जाणार तो आहे 22 जानेवारीला रामलला येणार आहे गाईस आपले। तर खूप आनंद होतोय, कारण की 2024 मध्ये 30 आहे ना सर्वात मोठी तारीख असणार आहे। 22 तारीख 2024 मध्ये सर्वात धूमधामने सेलिब्रेट केली जाणार आहे। तर आज आम्ही 7 जण चाललेले। बाबा आहे, विवेक आहे, निलेश आहे, विक्की आहे, विवेकचा भाऊ। तुझं नाव? उज्ज्वल। मी वैभव म्हणतो तुला, उज्ज्वल। तर आता आम्ही चाललेले जितू भैया पण येत आहे, आणि आता चहासाठी थांबलेले आम्ही। चलो, अरे मला आता घेऊ दे चाय। हाय हाय। चहा पिल्यानंतर काही से लागतंच, चोप किंवा मुखवास लागतं। जे गुलकंद असतं ना भाई, एक नंबर स्वाद असतं याचं, म्हणजे टेस्ट आहे ना याची खूप मस्त असते गुलकंदची। चेरी, साखर आणि खोबऱ्याचं किस असतं याच्यात। अरे चहा पिऊन गेली, पेमेंट करा। विकी, विकी क्रेडिट कार्ड काढ, क्रेडिट कार्ड काढ। चला आता चहा वगैरे पिऊन झालेली आहे, पेमेंट केलेला आहे क्रेडिट कार्ड वाल्याने। विकी क्रेडिट कार्डने केलाय ना, तुला कॅशबॅक भेटेल, तो कॅशबॅक मला देशील। आता आम्ही पोहोचलेले अवचित हनुमानला। इथे आहे अवचित हनुमान मंदिर। येता येता अंधार पण झालेला, लाईट पण लागलेले। जाताना सर्वात जास्त थंडी वाजणार आहे। मी बघा विदाउट स्वेटर चाललेलो आहे। विक्की विदाउट स्वेटर, विदाउट स्वेटर, स्वेटर नाही ते जॅकेट आहे। तर काही अवचित हनुमानचं दर्शन झालेलं आहे, पण आहे ना आता आहे ना 6:30 वाजलेले आणि टोटली अंधार झालेला आहे। बघा जाताना अंधारच लागेल। आणि ना मंदिराच्याच मागे तापी नदी आहे। तापी नदीला तिकडून मागून जायचं असतं, पण आहे ना आता काय जास्त अंधार झाला नाही तर गेले असते। लास्ट टाइम आले होते तेव्हा गेले होते आम्ही। अंधार पडल्यानंतर आहे ना सर्वात मोठा प्रॉब्लेम एकच असतो बाईक चालवायचा आहे ना। अंधार पडल्यानंतर जी किड्या अंगावर उडतात ना ते खूप। का रे बडे जटाधरी महादेवला चलतंय का? बडे जटाधरी महादेव मंदिर इथून कानडदा साईडने जाऊ आता। हा ना, मग त्या मंदिरात पण जाऊ म्हटलं जाता जाता। चला आता निघालेले आम्ही बडे जटाधरी महादेव मंदिरात जायला, जिथे आपली शिवमहापुराण कथा झाली होती तिथे। येताना आम्ही इथून आले होते या ईदगाववरून, आता जाताना कानडदावरून जात आहे। चला पोचलेले बडे जटाधरी महादेव, पण आज काहीच गर्दी दिसत नाही। मला वाटलं गर्दी असेल आज। काही 7 पाय सुन्न पडले। सर्वात भारी काय असतं माहिती का, थंडीच्या वेळेस आहे ना गाडी दुसऱ्याला देऊन जायची चालवायला। अभी चालू हुआ, अभी प्रवचन शुरू किया महाराज पंडित जी ने। किसने जल्दी बताओ। पंडित जी ने प्रवचन शुरू किया, थोड़ा सुन लीजिए। हाँ बाबू, तू भी है ना जल्दी गाड़ी। पंडित जी रुकिए थोड़ा, आपका थोड़ा कुछ हमें ज्ञान दीजिए। भाऊ पंडित जी सेल्फी असं करा, असं करा ना। पंडित विक्की चौधरी, पंडित विक्की चौधरी बाबा, पूजनीय पंडित चौधरी विक्की चौधरी साहेब। आले का आठवण ते दिवस? हा नाही अरे नाही, तिथे घेऊन जा। काय गर्दी असायची यार तेव्हा, आणि आता बघा एकदम सुमसाम। लाईट असायची असे रोडवर, म्हणजे लावलेले की वाटायचं काहीतरी आहे इथे।
आता एकदम शांतता, एकदम शांतता, एकदम अंधार वगैरे. असं खाली रोड केव्हा भेटायचा माहिती का? जेव्हा आम्ही घरी जायचे रात्री 2-2 वाजता, तेव्हा असा खाली रोड बघायला भेटायचा. काय नाही रे भेटायचं ना, आम्ही जायचे ना 2 वाजता, तेव्हा असं खाली रोड बघायला भेटायचा. पण आता तिथे आठवते यार ते 7 दिवस. मी आलेलो आता घरी. यार घरी आल्याबरोबर भूक अशी लागलेली ना की काय खाऊ काय नाही असं झालेलं आहे. डिमार्ट मधून जो सामान आणला होता तो पण आता संपण्यात आहे. कुरकुरे वगैरे काहीच नाही, बिस्किट वगैरे काय खाऊ यार. बिस्किट इच्छा नाही होते, जाऊ द्या ठेवाय सगळ्यामध्ये. इथे डाळ शिजते, तिथे सकाळची भाजी आहे पण ती खायची इच्छाच नाही आहे ना. फ्रीजमध्ये काही आहे. अय हय हय अभ्यास दादू, असा नजारा मला कधीच बघायला भेटत नाही. परत एकदा काय बस ना मागे असं पुस्तक धर समोर. मला छान वाटतं तू असं जर पुस्तक धरून बसलेलं असतं तर. रोज असतं बसतो. अरे मला आहे ना खायला काही नाही तर मी तुझं डोकं खातोय, जास्त काही नाही. कोणती बुक? फिजिक्स फाउंडेशन. माझा अभ्यास सांगून टाकला. अरे मी तेच ना, मला खायला काही नाही होतं मग तुझं डोकं खायला आला ना मी. उद्याचा काय प्लॅन आहे? पुढे बोलतो उद्या गाईस आमचा विचार होता आहे ना, आमचा नाही आहे मित्रांचा. आज सकाळी म्हणजे आज रात्री 4 वाजता मुंबईसाठी निघू. उद्या सिद्धिविनायकला जाऊ, त्यानंतर रात्री मरीन्स लाईनला 31st सेलिब्रेट. म्हणजे आम्ही सेलिब्रेट नाही, तिथे जी सेलिब्रेट होते ती आम्ही आमच्या डोळ्यांनी बघू, वेगळं काही. आणि त्यानंतर मग सकाळ झाली की पुन्हा निघायचं, नाशिकला यायचं, त्र्यंबकेश्वरला दर्शन करायचं, मग जळगावला यायचं. कॅन्सल झालं. कॅन्सल नाही पण ठरतोय आता, बघू. हे खूप 1-2 जण म्हणताय की त्र्यंबकेश्वरला जाऊ म्हणे. मुंबईला जाऊन चिल करून काय फायदा, मतलब चिल करायचं नाही तर तिथला जे सेलिब्रेशन असतं ना ते बघायचं. बघू काय होतं तर काय ठरतं, सांगतो तसं तुम्हाला. काहीच भूक लागली होती त्यांना, आम्ही मस्त आता मोमोज खायला आलेले. काहीच खरंच सांगतो मी, खूप म्हणजे 2-3 महिन्यानंतर मी आता पहिल्यांदा मोमोज खातोय. चला मोमोज खाऊ मस्त. इथे आलेलो आहे गांधी बगीच्याच्या बाहेर. कारण मला ते मोठ्या कॅफेमध्ये जाऊन मोठे प्राईजवाले मोमोज नाही आवडत, जेवढे स्ट्रीट मोमोज भारी लागतात. फ्राइड वाले लगाओ भैया मस्त. हाँ वीडियो बन रही ना. पनीर के साथ आपको जब ठंडी बजती तो क्या करते आप? गैस शुरू कर लेते क्या? गैस शुरू और ज़्यादा ठंडी रही तो डायरेक्ट तेल में हाथ डाल देने का. हाँ और क्या बस. तर काहीच मस्त फ्राईड मोमोज आलेले. आता चला खाऊन घेऊ. सरक ना. 5 बजे लगाए की मोमोज खाऊन झाले होते पण माझं काही पोट भरलं नाही. आता खातोय आम्ही मस्त भेळ. तू खातोय ना की नाही? तुझं तर पोट भरलं होतं ना एका मोमोजमध्ये. 3 मोमोज खाऊन. चला तर चलिए खाते भेळ. तर चला काहीच भेळ खाऊया आता. नाही रे तू झालं तिथं 3 मोमोजमध्ये. भेळ खाऊन झालेली. आता करू आपण जेवण. तर मी आलेलो आता पुन्हा घरी आणि आता जेवण करू. मेथीची भाजी पोळी. मला हिरव्या भाज्या जास्त आवडत नाही तरी मम्मी बनवते. बघ मी तुझ्यासाठी भेळ आणली, बरं झालं ना, नाही तर आज तू काय जेवली असती? मेथीची भाजी मी पूर्ण खाऊन जाईल. तू काय खाल्ली असती? सगळी पिऊन जाईल मेथी भाजी. आता जेवण झालं होतं गाईस आणि डॉगला घेऊन आला होता मी. एका दादाचा डॉग आहे, मतलब ये वो लासा आहे. लासा एकदम भारी दिसतो पण याच्यामध्ये शिडजूचा असतो ना. शिडजू एकदम मस्त चायनीज ब्रँड आहे. कुठे घेऊन चाललंय रे? देखो भैया वो पैर पे टॉयलेट कर देता है. पैर सरका लो आपका. पिल्लांना घाबरवते ते, घाबरता पण यानी. यांना घाबरव का? ओ चिकू चिकू बघा त्या घाबरता आणि मागे येत आहे. पिल्लू म्हणत असतील हमारा मालक तो दगाबाज निकला, उसने हमको छोड़ के किसी और का साथ ले लिया. रात्रीचे 11:30 वाजलेले. गल्ली एकदम सुमसाम झालेली. आम्ही इथे बसले होते शेकोटीसाठी. मस्त शेकोटी केली थोड्या वेळ. चला उद्याचा काय प्लॅन करतोय मग? कोणत्या मंदिरात जाऊन भजन कीर्तनसाठी बसायचंय. 31st आपण तिथेच सेलिब्रेट करू. बघू उद्याचा काय प्लॅन म्हणतो. मंदिरात जाणं तर कन्फर्म आहे. चल मी वफादार आहे. मी नाही केलं काही, मी थोड्या वेळच फिरवलं त्याला. चल तू.